2024 ला निरोप देऊन उत्साहामध्ये 2025 वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। रात्री 12 वाजता जगभरात जल्लोष झाला। जगभरात अनेक ठिकाणी फटाके वाजवले गेले। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं। आपल्या प्रियजनांसोबत सर्वांनी नव्या वर्षाचं धूमधडाक्यात स्वागत केलं। आज अनेक जण देवदर्शनासाठी मंदिरांमध्ये दाखल झालेले आहेत। या आधीच ज्या सुट्ट्या होत्या त्या सुट्ट्यांमध्ये अनेकांनी देवदर्शन केलेलं आहे। नव्या वर्षाची सुरुवात अनेक जण मंदिरामध्ये जाऊन देवाचरणी नतमस्तक होऊन करत आहेत। येणारं वर्ष सुख समाधानाचं आणि भरभराटीचं जावो अशी प्रार्थना अनेकांनी केलेली आहे। देशभरात मंदिरांमध्ये सध्या भाविकांची गर्दी पाहायला मिळते। आज दिवसभर नवीन वर्षाचं सेलिब्रेशन सुरू राहणार आहे। तसंच आजही अनेक विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। नव्या वर्षाचं धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलेलं आहे। जगभरात नव्या वर्षाचं 2025 या सालाचं स्वागत झालेलं आहे। येणारं वर्ष सुखा समाधानाचं आणि आनंदी असावं अशी सदिच्छा प्रत्येक जण एकमेकांना देत आहे आणि त्याचबरोबर अनेक जण मंदिरांमध्ये दाखल होत आहेत। देवाचं दर्शन घेत नव्या वर्षाला सुरुवात करत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। काल रात्री 12 वाजता 12चा ठोका पडला आणि त्यानंतर सर्वत्र आतषबाजी पाहायला मिळाली। विविध रंगी फटाके उडवले गेले आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं। तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय 2025 चा पहिला सूर्योदय। पहिलं सूर्यदर्शन आपण झी 24 तासवर करतोय। 2024 मध्ये अनेक सुख दुःख सर्वांनीच अनुभवलेली आहेत। मात्र येणारं 2025 वर्ष हे सुख समाधानाचं असावं, त्याचबरोबर सकारात्मक असावं अशी सदिच्छा व्यक्त केली जाते। आपण ही दृश्य पाहतोय। मुंबईसह राज्यभरात आणि त्याचबरोबर देशासह जगभरात फटाके उडवले गेले। विविध रंगी फटाक्यांची आतषबाजी आपण पाहतोय। अनेक जण समुद्र किनारी गेले होते आणि तिथे फटाके वाजवून नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर सलग सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे अनेक जण तीर्थाटनाला सुद्धा बाहेर पडलेले आहेत। तिथे जाऊन देवाचं दर्शन घेत आहेत। नवं वर्ष नव्या संकल्पाचं असतं आणि त्याचबरोबर प्रत्येक जण नवे संकल्प करत असतात। काही संकल्प पूर्णत्वास येतात, काही येत नाही। मात्र सकारात्मक ऊर्जा घेऊन प्रत्येक जण या नव्या वर्षाला सामोरं जात असतं। ही दृश्य आपण पाहतोय। पहिलं दृश्य आहे रात्री 12 वाजता आतषबाजी झालेली होती त्याचं आणि दुसरं दृश्य आपण पाहतोय 2025च्या सूर्योदयाचं। हा पहिला सूर्योदय आहे। प्रत्येकाला ऊर्जा देणारा हा सूर्य आणि त्यामुळे त्याच्या पहिल्या सूर्योदयाचं दर्शन आपण झी 24 तासवर करत आहोत। आजही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर मुंबईचा विचार केला तर सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची मोठी रीघ लागलेली पाहायला मिळते। अनेक मंदिरं रात्रभर खुली ठेवण्याचा निर्णय सुद्धा मंदिर प्रशासनाने घेतलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, सध्या मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथे आहे। सीमा, कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतंय? नक्कीच आपण जर बघितलं तर काल नवीन वर्षाचं स्वागत काल रात्री 12 वाजता मोठ्या दणक्यात आणि मोठ्या उत्साहात झालं। मुंबईतल्या प्रसिद्ध ठिकाणी आपल्याला ठिकठिकाणी प्रचंड गर्दी तरुणांची बघायला मिळालेली होती आणि आता 2025 या वर्षाचं पहिलं सूर्योदय पाहण्यासाठी इथे गेटवे ऑफ इंडिया येथे मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी जी आहे ती बघायला मिळत आहे। खरं तर मोठा उत्साह यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। पहिली दृश्य आपल्या फोनमध्ये टिपण्यासाठी आणि आज सूर्य अनुभवण्यासाठी, सूर्योदय अनुभवण्यासाठी वर्षातला पहिला दिवस आहे आणि पहिला सूर्योदय अनुभवण्यासाठी फक्त मुंबईतूनच नाही तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी तरुण मंडळी दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आपण बघू शकतो मोठी रांग आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळत आहे। गेटवे ऑफ इंडिया या परिसरामध्ये बघायला मिळत आहे। खरं तर काल रात्री 12 वाजता सुद्धा अशीच गर्दी, असाच उत्साह या तरुणांमध्ये बघायला मिळत होता आणि आता सुद्धा
सूर्योदय पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात मरीन ड्राईव्ह असेल, त्याचसोबत गेटवे ऑफ इंडिया, दादर चौपाटी अशा प्रसिद्ध ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला तरुणांची आणि नागरिकांची गर्दी जी आहे ती बघायला मिळत आहे. खरं तर वेगवेगळे अनुभव आणि वेगवेगळे टार्गेट सगळ्यांनी आता या नवीन वर्षासाठी ठेवले आहेत आणि ते टार्गेट पूर्ण व्हावेत अशी सगळ्यांच्याच मनामध्ये आशा आहे, अपेक्षा आहे. आणि सूर्याकडे आता आपण बघू शकतो की प्रार्थना करण्यासाठी खरं तर हे सगळे इथे दाखल झालेत. आपल्या फोनमध्ये खरं तर दृश्य टिपण्यासाठी, विलोभनीय हे दृश्य टिपण्यासाठी या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी जी आहे ती नागरिकांची बघायला मिळत आहे. त्यामुळे आतुरता आहे सूर्योदय होण्याची, कधी आपण सूर्याची एक पहिली झलक बघणार अशी भावना आता सगळ्यांच्या मनामध्ये जी आहे ती बघायला मिळत आहे. काही क्षणातच आपण 2025 या नवीन वर्षाचं सूर्योदय आपण बघणार आहोत आणि हा क्षण आपण सगळेच अनुभवणार आहोत. अगदी धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या या माहितीसाठी. तर आपण पाहतोय जगभरातच 2025चं स्वागत केलं जात आहे. काल 12 वाजता सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी झाली. नव्या वर्षाचं स्वागत सर्वप्रथम न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये केलं जातं. न्यूझीलंडमधील ऑकलंड हे नवं वर्ष सुरू होणारं जगातलं पहिलं मोठं शहर आहे. त्या ठिकाणी मोठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विविध रंगांनी आकाश न्हाऊन निघालेलं होतं आणि मुंबईसह राज्यभरात नव्या वर्षाचं जंगी स्वागत करण्यात आलेलं होतं. सर्व पर्यटन स्थळी सर्व पर्यटक दाखल झालेले होते आणि त्यांनी नव्या वर्षाचं स्वागत केलं.